So in last lecture we have already completed our unit number 1. ठीक आहे, unit number 1 complete झालेला आहे. त्याचे notes तुम्हाला group वर पाठवले. So in this lecture we'll see the unit number 2, that is large and micro hydro power plants. So we'll see one by one. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे जे काही हायड्रो पॉवर प्लांट मध्ये जे टर्बाइन्स यूज करतो. ठीक आहे. सो डिपेंडिंग ऑन द हाईट और हेड, hydropower plant can be divided. So that various hydropower plants साठी कोणकोणते टाइपचे टर्बाइन यूज करतो ते आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहोत. सो इथे क्लासिफाय हायड्रोपॉवर प्लांट ऑन द बेसिस ऑफ वॉटर हेड अँड स्टेट द टर्बाइन विच इज यूज फॉर देम. म्हणजेच हाईटच्या हिशोबाने किंवा हेडच्या हिशोबाने कोणकोणत्या टाइप मध्ये क्लासिफिकेशन होतं आणि त्या टाइप साठी कोणकोणत्या टाइपचं टर्बाइन रिक्वायर्ड आहे, दॅट यू हॅव टू स्टडी इन दिस पॉइंट. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोपॉवर प्लांट अकॉर्डिंग टू अवेलेबिलिटी ऑफ हेड ऑफ वॉटर. हेड ऑफ वॉटर नथिंग बट द हाईट ऑफ वॉटर. फॉर एक्झाम्पल ही ग्राउंड लेवल आहे आणि इथे सपोज हा एक डोंगर आहे आणि याच्यामध्ये इथे एक डॅम बांधलेला आहे. ठीक आहे. आणि इथे वॉटर स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी वॉटर स्टोअर केलेला आहे. दॅट हाईट ऑफ दॅट वॉटर म्हणजे या लेवल पासून या टॉप लेवलचा जो पार्ट आहे याला बोलतात हेड. सो हाईट ऑफ वॉटर फ्रॉम द ग्राउंड लेवल विच इज नथिंग बट हेड. हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत जेव्हा लेआउट आपण स्टडी करणार. सो डिपेंडिंग ऑन द वॉटर हेड, your hydropower plant can be classified as, first one is a very high head power plant which is more than 300 meter. म्हणजे याची हाईट किती असेल किंवा हेड किती असेल या ठिकाणी, more than 300 meters. देन सेकंड आहे हाय हेड पॉवर प्लांट. याचा हेड किंवा वॉटरची हाईट किती असेल, फ्रॉम 150 to 300 meter or up to 300 meter you can say. नेक्स्ट आहे याच्यामध्ये मीडियम हेड पॉवर प्लांट, ज्याची हाईट असेल 15 to 40. ठीक आहे. इथे बघू शकते ते 15 to 40 मीटर पर्यंत. देन लो हेड पॉवर प्लांट विच इज अप टू 15 मीटर, म्हणजे 15 मीटर पर्यंत या लो हेड पॉवर प्लांटची हाईट असते किंवा हेड अवेलेबल आहे. सो व्हेरी हाय हेड 300 और मोर दॅन 300. हाय हेड आहे आपल्याकडे अप टू 300. सो यू कॅन से 100 to 300 or 40 to 300. देन मीडियम हेड 15 to 40 meter and a low head power plant up to 15 meter or less than 15 meter. So these are the classifications of various power plant depending on the water head. ठीक आहे. तर हे एक्झामला विचारलं जाऊ शकतं की व्हेरी हाय हेड पॉवर प्लांटच्या हेडची हाईट किंवा हेड किती अवेलेबल असेल. सो यू कॅन से इथे तुमचा मोर दॅन 300 मीटर. आता या पॉवर प्लांट साठी कोणत्या टाइपचे टर्बाइन तुम्ही यूज करू शकता ते या ठिकाणी आपल्याला बघायचे. सो फर्स्ट आहे पेल्टन व्हील टर्बाइन. म्हणजे क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, पेल्टन व्हील टर्बाइन कॅन बी यूज फॉर विच टाइप ऑफ पॉवर प्लांट. ठीक आहे. कोणत्या टाइपच्या पॉवर प्लांट साठी हायड्रो पॉवर प्लांट साठी यूज करू शकतो. सो याच्यामध्ये इट कॅन बी यूज फॉर व्हेरी हाय हेड पॉवर प्लांट अँड हाय हेड पॉवर प्लांट अप टू मोर दॅन 300 मीटर. म्हणजे जिथे हेड अवेलेबल मॅक्सिमम असेल अशा ठिकाणी आपण पेल्टन व्हील टर्बाइन यूज करणार. आता हे टर्बाइनचे कन्स्ट्रक्शन डिटेल आपल्याला नेक्स्ट बघायचे आहेत पुढे. सो हे फक्त लक्षात ठेवा, विच टाइप ऑफ टर्बाइन कॅन बी यूज फॉर डिफरंट हेड. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइपचं टर्बाइन आहे फ्रान्सिस टर्बाइन विच इज यूज फॉर हाय हेड पॉवर प्लांट अँड मीडियम हेड पॉवर प्लांट अप टू 300 मीटर. ठीक आहे. सो फ्रान्सिस टर्बाइन आहे जो हाय हेड आणि मीडियम हेड साठी अप टू 300 मीटर साठी आपण यूज करू शकतो. देन नेक्स्ट आहे कापलन टर्बाइन विच इज यूज फॉर लो हेड पॉवर प्लांट फ्रॉम 15 to 40 मीटर. म्हणजे 15 ते 40 मीटर जर हेड अवेलेबल असेल तर त्या टाइप मध्ये कोणतं टर्बाइन सिलेक्ट करणार आपण, कापलन टर्बाइन. देन नेक्स्ट आहे लो हेड साठी जो आपण प्रोपेलर टाइप, जसं एरोप्लेन मध्ये प्रोपेलर असतं त्या टाइपचं कन्स्ट्रक्शन असतं याच्यामध्ये. सो प्रोपेलर टाइप टर्बाइन कॅन बी यूज फॉर लो हेड पॉवर प्लांट लेस दॅन 15 मीटर. म्हणजे ज्या ठिकाणी वॉटर हेड लेस दॅन 15 मीटर असेल तर त्या ठिकाणी आपण प्रोपेलर टाइप टर्बाइन युटिलाइज करणार.
So these are the types of different types of turbine can be used for various power plant or various heads of power plant. ठीक आहे, which is in case of your hydro power plant. हे clear आहे सर्वांना? So next is construction and working of Pelton wheel turbine. So this is your construction of Pelton wheel turbine. So हा जो आहे सर्क्युलर सेक्शन याला बोलतात रनर दॅट विल रोटेट. म्हणजे हा काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आणि हा शाफ्ट आहे याचा, तो शेडेड पोर्शन आहे विच इज नथिंग बट शाफ्ट ऑफ टर्बाइन. दिस शाफ्ट इज कनेक्टेड टू द जनरेटर. हा जो शाफ्ट आहे तो पुढे जनरेटरला कनेक्ट असतो. ठीक आहे, या पद्धतीने. सो दिस शाफ्ट इज कनेक्टेड टू द जनरेटर. So याचं मेन फंक्शन आहे टर्बाइनचं इन ऑर्डर टू कन्वर्ट कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर इनटू मेकॅनिकल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय आहे, वॉटरचं प्रेशर आहे. सो वॉटर प्रेशर या बकेट्स वरती इन्सर्ट होणार आहे आणि हा टर्बाइन काय होणार आहे, रोटेट होणार आहे. सो टर्बाइन रोटेट होणार म्हणजे इन द सेन्स इट विल कन्वर्ट कायनेटिक एनर्जी. टर्बाइन विल कन्वर्ट कायनेटिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. As your shaft of turbine is coupled with a generator. हा आपला जनरेटर आहे किंवा अल्टरनेटर आहे which is coupled to the shaft of turbine. जर टर्बाइन फिरल्यामुळे काय होणार आहे, जनरेटर ऑब्विसली रोटेट होणार आहे. as generator rotates it will convert, function of generator is to convert mechanical energy into electrical energy. इथे तुम्हाला आउटपुट भेटणार आहे इलेक्ट्रिकल आउटपुट. ठीक आहे. सो दिस योर बेसिक फंक्शन ऑफ टर्बाइन अँड जनरेटर. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन बघायचं. कन्स्ट्रक्शन आहे हा जो आहे सर्क्युलर सेक्शन मध्ये हे जे दिसतंय. ठीक आहे. सो दिस सर्क्युलर सेक्शन नथिंग बट रनर विच इज रोटेटिंग. हा काय होणार आहे, रोटेट होणार आहे म्हणजे रन होणार आहे. देन याच्यावरती ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता देर आर नंबर ऑफ बकेट्स. ठीक आहे, बकेट्स माहिती असतील तुम्हाला. सो इथे त्याचं कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे साइड व्ह्यू. तो याच्यामध्ये हे बकेट शेप कन्स्ट्रक्शन असणार आहे प्रत्येक बकेटचं या टाइप मध्ये. सो दीज आर द बकेट्स. याच्यावरती वॉटर इम्पार्ट होणार आहे किंवा वॉटर इन्सर्ट होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता हे इकडनं वॉटर इनकमिंग आहे आणि हा नोझल आहे. ठीक आहे. सो नोझल म्हणजे काय, इथे याचा एरिया तुम्ही बघू शकता, इथे एरिया जास्त आहे आणि याचा एरिया कमी आहे. सो याचं मेन फंक्शन आहे की वॉटर प्रेशर क्रिएट करणं. म्हणजे इथे तुम्ही याचं या पॉइंटचं प्रेशर कमी असेल ऍज कम्पेअर टू दिस पॉइंट, कारण याचा एरिया खूप कमी आहे आणि याचा एरिया जास्त आहे. सो याचं कन्स्ट्रक्शन अशा पद्धतीने केलं असतं इन ऑर्डर टू इन्क्रीज द वॉटर प्रेशर. ठीक आहे. आता इथे वॉटर प्रेशर इन्क्रीज केलं, हे हाय प्रेशर वॉटर आहे. ठीक आहे. सो इट इज नथिंग बट वॉटर जेट. दॅट हाय प्रेशर वॉटर इज इम्पार्टेड ऑन दिस बकेट. म्हणजे हे वॉटर प्रेशर या बकेट वरती इम्पार्ट केलं जातं. आता फॉर एक्झाम्पल इथे जर हा जो बकेट आहे हा याची पोझिशन चेंज करणार आहे, म्हणजे हा प्रेशरने वॉटर प्रेशरने हा काय होणार आहे, बकेट इथे येणार आहे. पुन्हा हा नेक्स्ट बकेट या जागेवर आला तर पुन्हा हे वॉटर याच्यावरती इम्पार्ट होणार आहे. त्या पद्धतीने हा जो रनर आहे हा रोटेट होणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. ऍज दिस रनर रोटेट्स, म्हणजे रनर रोटेट झाला म्हणजे त्याच्यासोबत बकेट हे नट अँड बोल्ट किंवा आयदर इट कॅन बी बोल्टेड ऑर शॉर्टेड. ठीक आहे, सोल्डर्ड. एकतर सोल्ड किंवा वेल्डिंग केले जाते. आयदर इट कॅन बी बोल्टेड ऑर वेल्डेड. बेसिकली बोल्टेड केलं. इथे नट बोल्ट आहे, या नट बोल्टने या रनर वरती बकेट फिक्स केले जातात. ठीक आहे. एक बकेट ने जागा चेंज केली, पोझिशन चेंज केली, हा नेक्स्ट बकेट या पोझिशन वर येणार आहे. पुन्हा वॉटर प्रेशर याच्यावरती इम्पार्ट होणार आहे. सायमल्टेनियसली हे ऑल द बकेट्स दॅट विल स्टार्ट रोटेटिंग विथ रनर. म्हणजे हे रनरला कनेक्ट केलेले आहे. दॅट्स वाय दिस रनर विल रोटेट इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होणार आहे अलॉंग विथ शाफ्ट. ठीक आहे. हा शाफ्ट पुन्हा आपण जनरेटरला कनेक्ट केलेला आहे. जनरेटर रोटेट होईल, इट विल प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? Then various parts of Pelton wheel turbine. Then first is a nozzle and a flow regulating arrangement, which is nothing but sphere. Flow regulating म्हणजे काय, pressure either you can increase the pressure or decrease the pressure. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आणखी याच्यामध्ये एक ऍडिशनली सांगतो तुम्हाला. जर प्रेशर इन्क्रीज करायचं झालं तर प्रेशर इन्क्रीज करायचं झालं तर याच्यामध्ये अशी अरेंजमेंट असणार आहे, कोन शेप. हा कोन स्टेप स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे असं स्विच असणार आहे कोन शेपचा, जो आयदर हॉरिझॉन्टली मूव्ह करून, ठीक आहे,
हॉरिझॉन्टली जर इकडे मूव्ह केलं या डायरेक्शनला, लेफ्ट साइडला मूव्ह केलं तर काय होणार आहे? लेफ्ट साइडला मूव्ह केल्यानंतर वॉटर प्रेशर इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? आणि राईट साइडला मूव्ह केलं तर काय होईल सांगा? अगेन याच्यामध्ये बघू शकता. सो हा जो कोन शेप आहे तो लेफ्ट साइडला मूव्ह केला तर वॉटर प्रेशर काय होणार आहे? हे वॉटर जेटचं प्रेशर रिड्यूस होणार आहे. आणि राईट साइडला मूव्ह केलं तर वॉटर जेट, जे वॉटर जेट आहे त्याचं प्रेशर, वॉटरचं प्रेशर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. सो which is nothing but your flow regulating arrangement, which is also called as a sphere. इथे बघू शकता, nozzle is used to increase the kinetic energy of water. Either you can increase the kinetic energy or decrease the kinetic energy that is going to strike on the bucket or vanes. Bucket ला वेन पण म्हणतात, which is attached to the runner. Already आपण discuss केलेला आहे. Then the quantity of water that strikes the bucket are controlled with the help of sphere. किंवा जे काही फ्लो रेग्युलेटिंग अरेंजमेंट आहे विच इज कंट्रोल विथ द हेल्प ऑफ स्पियर. म्हणजे हे वॉटर जेटचं विच इज स्ट्रायकिंग ऑन द बकेट, हे वॉटर जेट आहे त्याचं प्रेशर आपण कंट्रोल करू शकतो विथ स्पियर अरेंजमेंट. हे विच इज नथिंग बट कॉनॉनिकल नीडल, जसं तुम्हाला दाखवलं होतं एक कोन लाईक स्ट्रक्चर असतं विच इज नथिंग बट कॉनिकल नीडल. देन नेक्स्ट आहे याच्यामध्ये when the sphere is moved backward, the rate of flow of water increases, which is pushed forward, rate of flow of water get decreases. Already discussed केले. Then runner blades, ठीक है. Runner blades nothing but buckets, ठीक है. So buckets याच्यामध्ये आपल्याला construction आपण side view of bucket already discuss केलेला आहे. So your buckets is attached or bolted or welded to the रनर. म्हणजे रनर जो रोटेटिंग पार्ट आहे त्याला बोल्ट केलेला आहे. सो विच इज रोटेटिंग पार्ट, इट इज सर्क्युलर डिस्क विच इज कनेक्टेड ऑन द पेरिफेरी ऑफ द रनर, ठीक आहे. देन विच इज नंबर ऑफ बकेट्स विच इज इव्हनली स्पेस्ड. इव्हनली स्पेस्ड म्हणजे काय? दोन बकेट मधलं डिस्टन्स काय असणार आहे? सेम असणार. किंवा सगळ्या बकेट मधलं डिस्टन्स काय असणार आहे? सेम असणार आहे, ठीक आहे. देन बकेट्स आर मेड अप ऑफ टू हेमिस्पियरल बाउल विच इज जॉईंट टुगेदर. ऑलरेडी आपण डिस्कस केलेला इथे. दोन हेमिस्पियर म्हणजे दोन्ही, हा जो स्प्लिटर आहे या लेफ्ट साइडचा पोर्शनचा एरिया आणि या राईट साइडचा एरिया दोन्ही सेम असणार आहे, ठीक आहे. देन बकेट्स ऑफ पेल्टन व्हील टर्बाइन आर मेड अप ऑफ कास्ट आयर्न और कास्ट स्टील, ब्रॉन्ज और स्टेनलेस स्टील. आयदर इट इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न, कास्ट स्टील, ब्रॉन्ज और आयदर इट इज मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील. देन नेक्स्ट इज केसिंग. केसिंग नथिंग बट आउटर कवरिंग ऑफ टर्बाइन. म्हणजे ब्लेड्स किंवा इंटरनल पार्टला प्रोटेक्ट करण्यासाठी आउटर कव्हरिंग आता इथे दाखवलेलं नाहीये, फक्त इथे इंटरनल कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे. बट याच्या सराउंडिंगला, ठीक आहे, याच्या सराउंडिंगला जे आउटर पोर्शन असणार आहे तर याच्या सराउंडिंगला एक केसिंग असणार आहे, ठीक आहे, विच इज मेड अप ऑफ कास्ट आयर्न और कास्ट स्टील, ठीक है. In order to protect the internal part of the turbine, you are using outer covering or you can say casing. इथे बघू शकता, the outer covering of turbine is called casing. It prevents the splashing of water. म्हणजे जे वॉटर जेट आहे किंवा आतमध्ये जे वॉटर इम्पार्ट करतो ते आउटर पोर्शनला किंवा बाहेर येऊ नये, ठीक आहे. It protects the runner buckets and other internal parts of the turbine from the external damage. It also acts as a safeguard in case of any accident occurs. For example, एखादा वर्कर तिथे त्या ठिकाणी काम करत असेल, सो ऍक्सिडेंटली जर त्याला ओपन ठेवला, जर केसिंग यूज केलं नाही, बकेटला हात लागला किंवा रनरला टच झालं, इट कॅन कॉज ऍक्सिडेंट. सो इन ऑर्डर टू अवॉइड दॅट ऍक्सिडेंट यू हॅव टू प्रोव्हाइड द केसिंग फॉर द टर्बाइन. सो नेक्स्ट इज कास्ट आयर्न. ऑलरेडी डिस्कस केलं तुम्हाला. कास्ट आयर्न और फॅब्रिकेटेड स्टील प्लेट्स आर यूज टू make casing of the Pelton wheel turbine. The next is braking jet. In order to stop the runner, आता इथे दाखवलेलं नाहीये, but braking jet nothing but arrangement in order to stop this bucket और जे काही रोटेटिंग पार्ट आहे किंवा पेल्टन व्हील टर्बाइनला स्टॉप करण्यासाठी एक
अरेंजमेंट असते त्याला बोलतात ब्रेकिंग अरेंजमेंट. फॉर एक्झाम्पल इथे इथे अरेंजमेंट केली असेल, इथे दाखवलेलं आहे. एक अपोजिट डायरेक्शनला, सपोज हा या डायरेक्शनला रोटेट होत आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होत आहे, तर या बकेटच्या अपोजिट डायरेक्शनला एक वॉटर जेट किंवा वॉटर याच्यावरती इम्पार्ट केलं जातं इन ऑर्डर टू स्टॉप द टर्बाईन. टर्बाईन स्टॉप करण्यासाठी हे ब्रेकिंग अरेंजमेंट असतं, याचा वॉटर इम्पार्ट केलं जातं अपोजिट डायरेक्शन. आता इथे टर्बाईन फिरवण्यासाठी या डायरेक्शनने वॉटर इम्पार्ट केलंय, बट याला स्टॉप करण्यासाठी याच्या अपोजिट डायरेक्शनने वॉटर प्रेशर एक्झर्ट केलं जातं किंवा वॉटर इम्पार्ट केलं जातं. सो विच इज नथिंग बट युअर ब्रेकिंग अरेंजमेंट. इथे दाखवलेली आहे. So in order to stop, इथे बघू शकता, in order to stop the runner in the shortest possible time, a small nozzle is provided which directs the jet of water back of the vein. म्हणजे त्याच्या अपोजिट, वेनच्या अपोजिट डायरेक्शन, म्हणजे ब्लेडच्या अपोजिट डायरेक्शनला बॅक साइडला एक वॉटर जेट अरेंजमेंट केलेली असते इन ऑर्डर टू स्टॉप द रनर और स्टॉप द टर्बाइन. The jet of water used to stop the runner of the turbine is called as braking jet. ठीक है. Then आपण working पाहिलं, working of Pelton wheel turbine. The water which is stored at the higher head which made to flow through the penstock, म्हणजे penstock किंवा पाईप थ्रू पास केलं जातं. ठीक आहे. हे वर्किंग आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये पुन्हा डिटेल मध्ये बघायचं लेआउट मध्ये. which is reaches at the nozzle, म्हणजे नोझल पर्यंत येतं आणि नोझल मध्ये वॉटर जेट क्रिएट केला जातो. सो इथे बघू शकता, द नोझल विच इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर विच इज डायरेक्टली इम्पार्टेड ऑन द buckets in the form of water jet. ठीक है. The jet of water from the nozzle which strikes on the bucket or vein of the runner, which this makes the runner rotate at a very high speed. ठीक है, in a anti-clockwise direction. ठीक है. Then next, the quantity of water which is striking on the veins or bucket which is controlled with the help of needle valve which is present inside the nozzle. जसं आपण कोनिकल शेपचा जो वॉल असणार आहे त्याने आपण वॉटरचा प्रेशर कंट्रोल करू शकतो. Then next पाहिलं आपण, the generator which is attached to the shaft of the runner which converts mechanical energy of water, mechanical energy of the shaft into electrical energy. So this is your basic function or basic working principle of Pelton wheel turbine. Clear आहे सर्वांना?